यानंतर पुढची महत्त्वाची बातमी मुंबईतून समोर येते। मुंबईच्या पायधुनीमधील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आता व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये FSLचा अहवाल जे मार्ग पोलिसांनी जे हॉस्पिटलला पाठवलाय। सर्व मृतांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलंय। कलिंगडाच्या नमुन्यात देखील झिंक फॉस्फाईड सापडल्यामुळे मृत्यूचं गूढ आणखीनच वाढलंय। त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात या दृष्टीने आता पोलीस सखोल चौकशी करणार आहेत। दरम्यान मुंबईतील पायधुनी भागामध्ये 26 एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला होता। या प्रकरणामध्ये FSLचा अहवाल अखेर पोलिसांना प्राप्त झालाय आणि आता कलिंगडमुळे हा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालंय। तर चौघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलेलं आहे। डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालेला होता। कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांची प्रकृती अचानकपणे बिघडली। नंतर उपचारादरम्यान पती पत्नी आणि दोन्ही मुलींचा मृत्यू झाला। मृत्यूच्या कारणाविषयी संशय व्यक्त करण्यात आला। चौघांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा झाला नव्हता। डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचा नंतर उलगडा झालाय। उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं। त्यामुळे कलिंगडाच्या नमुन्यात देखील झिंक फॉस्फाईड आढळलेला आहे। 11 दिवसांनंतर मृत्यूचा अहवाल आता समोर आलाय। म्हणजे झिंक फॉस्फेट आहे तर 10 to 30 मिलीग्रॅम पर केजी या डोस प्रमाणे जर माणसाने घेतलं तर देत होते। त्याच्यामुळे जर ती क्वांटिटी एक्झॅक्टली किती आहे ते आपण सांगू शकत नाही। रॅट जे कंझ्युम करतं आणि ह्युमन जे कंझ्युम करतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे। रॅटचं वजन अप्रॉक्सिमेटली 1 किलो असतं, त्याच्यावर जास्त नसतं। त्याच्यामुळे ते एक रॅटने खाल्लेलं त्याच्या 50 पटीने जर माणसाने खाल्लं ते पॉयझन तर देत होऊ शकतं। आपण जो पीसेस मिळतात आपल्याला मार्केटमध्ये ते पूर्णपणे पॉयझन असं नसतं, मिक्सचर असतं। रॅटला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यात इन्ग्रेडियंट्स असतात, एसेन्स असतात, तर त्याचे पण वजन असतं। तर जो क्वांटिटी लागते 10 to 30 मिलीग्रॅम पर केजी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1500 मिलीग्रॅम 50 किलोच्या माणसाने खाल्लं तर देत होऊ शकतं। तर त्या दिवशी डोकाडिया कुटुंबासोबत नेमकं काय घडलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। रात्री जेवणामध्ये बिर्याणी खाल्ली, त्यानंतर रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं। कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळामध्ये प्रकृती अचानक बिघडली। चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। डॉक्टरांनी घरी येऊन तपासलं, औषध दिलं। पहाटेपर्यंत प्रकृतीमध्ये सुधार झालाच नाही। बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवलं, मुलीला CPR दिला पण उपयोग झाला नाही। त्यानंतर तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झालाय। तर मुंबईतील पायधुनीमध्ये 4 जणांचा मृत्यू प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे। मृतकांच्या शरीरामध्ये आणि कलिंगडात उंदीर मारण्याचं औषध सापडलं। मात्र पोलिसांच्या तपासामध्ये डोकाडिया यांच्या घरी उंदीर मारण्याच्या औषधाची बॉटल किंवा पाकिट सापडलं नाहीये अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। त्यामुळे उंदीर मारण्याचं औषध कलिंगडाला आधीच लागलं होतं का असा सवाल उपस्थित होतोय। हे औषध कुणी मुद्दाम लावलं होतं का याचाही तपास होणार आहे। औषधाच्या बॉटलची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला का याचा देखील शोध पोलीस घेतात। परिसरातील दुकानदारांकडे देखील उंदीर मारण्याच्या औषधाच्या विक्रीची चौकशी केली जाणार आहे। तर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे आणि जाणून घेऊया या प्रकरणाची पुढची अपडेट काय नेमकी समोर आली आहे। तर संकेत, या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होतात। सुरुवातीला कलिंगडमुळे मृत्यू झाला का आला, त्यानंतर नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि लोक घाबरले देखील की आता कलिंगड खायचं की नाही। पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकी काय अपडेट समोर आली आहे? प्रियंका, जवळपास 11 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती। एकाच कुटुंबातील 4 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अर्थात खूप अँगल्स या संपूर्ण प्रकरणाला होते।
बाजारातून कलिंगड अक्षरशः गायब झाले होते, कारण की लोकांनाही भीती वाटली होती की कलिंगडामुळे मृत्यू झाला का. पण त्यानंतर खरं तर FDA चा रिपोर्ट आला होता आणि FDA च्या रिपोर्टमध्ये खूप स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ ही नाही आहे. कलिंगड जे होतं 3 प्रकारच्या भेसळी असतात, तीन प्रकारची च्या केमिकल्स असतात. एक म्हणजे कोणतेही फळ असेल तर त्याचा गोडवा वाढवण्यासाठी एक केमिकल असतं, एक केमिकल असतं आकार वाढवण्यासाठी, आणि एक केमिकल असतं की कलिंगडाचं म्हणजे कोणतंही जर एक फळ असेल तर त्याच्यामध्ये रंग स्ट्रॉंग असला, अडल्ट्रेशन कोणती भेसळ जी होती त्यामध्ये नव्हती. त्याच्यामुळे FDA रिपोर्ट नंतर सर्वांचंच लक्ष लागलं होतं ते फॉरेन्सिकच्या रिपोर्टकडे, आणि काल तो फॉरेन्सिकचा रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये देखील जे म्हटलेलं आहे की औषध मारण्याचं जे उंदीर मारण्याचं औषध तर त्या संपूर्ण प्रकरणात आता समोर आलेलं आहे ते शरीरात कलिंगडामध्ये देखील सापडलेलं आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाने खरं तर आता एक मोठं वळण घेतलेलं आहे. आणि आता एक शक्यता अशी व्यक्त केली जाते की घातपात आहे की आत्महत्या आहे, या दृष्टिकोनाने केली जाते आणि पोलिसांचा तपास दिला तर दिशेने खरं तर जाणार आहे. एक गोष्ट ज्याच्यामध्ये मी प्रियंका सांगतो की जरी ते उंदीर मारण्याचं औषध असलं तरी पोलीस सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार पोलीस जवळपास 7 ते 8 वेळा डोकाडिया यांच्या घरी गेले आहेत गेल्या 11 दिवसांमध्ये. त्यांना कोणत्याही प्रकारचं पाकिट म्हणजे ज्याच्यामध्ये उंदीर मारण्याचं औषध असतं ते पाकिट असतं किंवा बॉटल असते किंवा सिरिंज टाईप असतं, ते काहीही त्यांना सापडलेलं नाही आहे तिकडे. त्याच्यामुळे नेमकं उंदीर मारण्याचं औषध आता आलंच कुठून हा पोलिसांना पडलेला प्रश्न, आणि त्याचा पोलीस शोध घेत आहेत. खरं तर कुणी मुद्दाम लावलं का असा देखील ते तपास करणार आहेत. बरं, कुणी लावून त्या पाकिटांची विल्हेवाट करण्याचा प्रयत्न केला आहे का असा देखील ते शोध घेणार. आणि महत्त्वाचं म्हणजे अब्दुल लुकाडिया जिथे राहतात किंवा त्यांचं दुकानच्या अंधेरी भागामध्ये, इथे आजूबाजूला जे जनरल स्टोर्स आहेत, मेडिकल्स आहेत, इथे देखील पोलीस जातील आणि अब्दुल लुकाडिया यांनी अशा कोणत्या प्रकारचं रॅट पॉइझन घेतलं होतं का विकत याचा देखील खरं तर ते तपास करणार. त्याच्यामुळे अनेक अँगल्स या संपूर्ण प्रकरणाला आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अब्दुल लुकाडिया यांच्या घरातून काही औषधं जी मोठ्या प्रमाणात आहेत ती औषधं देखील पोलिसांनी जप्त केली होती. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये फॉरेन्सिकची एंट्री होणार आहे का, कारण की फॉरेन्सिकने जवळपास 11 दिवसांनी काल अहवाल दिलेला आहे. आता पुन्हा एकदा फॉरेन्सिकची एंट्री होणार आहे का असा सवाल आहे, कारण की रादर शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे ही जी औषधं आहेत अब्दुल लुकाडिया यांच्या घरातून सापडलेली ती पोलीस आता फॉरेन्सिककडे देणार आहेत आणि त्यांची देखील चाचणी होणार आहे. खरं तर ही जी औषधं आहेत त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक औषधं आहेत, याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत, याच्यामध्ये उनानी म्हणजेच हर्बल जे आपण म्हणतो ती औषधं देखील आहेत. तर या औषधांची देखील जी आहे ती चाचणी होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही औषधं आहेत. त्याच्यामुळे या औषधांमुळे काही झालं आहे का याचा देखील किंवा या औषधांमध्ये नेमकं तसं काही कंटेंट होतं का, किंवा या औषधांमध्ये मिक्स त्या औषधांसोबतच काही उंदीर मारण्याची औषधं ठेवली होती का असा देखील ते आता तपास करणार आहेत. त्याच्यामुळे पोलीस जे आहेत ते प्रत्येक अँगलने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत. 3 गोष्टी सध्या याच्यामध्ये आहेत ज्या डिरेक्शनमध्ये किंवा ज्या दिशेने पोलीस तपास करतात. एक शक्यता याच्यामध्ये अशी आहे की आत्महत्या असू शकते, एक शक्यता अशी आहे की घातपात असू शकतो, आणि एक शक्यता अशी देखील वर्तवली जाते की सेल्फ हार्म म्हणजेच आत्महत्या आणि हत्या असं देखील, म्हणजे 3 शक्यता वर्तवल्या जातात. आणि पोलिसांचा तपास जो आहे तो आता या 3 दिशांनी जो आहे तो सुरू होईल. खरं तर आज किंवा उद्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. निश्चितच संकेत, या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सगळी माहिती तुमच्याकडून वेळोवेळी घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. पायधुनी प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर येते, कारण यामध्ये फॉरेन्सिक टीमची पुन्हा एकदा एंट्री होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये डोकाडिया परिवाराच्या घरातून अनेक प्रकारच्या औषधांच्या गोळ्या सापडल्यात. या सर्व गोळ्या आता फॉरेन्सिककडे पाठवणार असल्याची माहिती आहे. या गोळ्यांची देखील चाचणी होणार आहे. यामध्ये ॲलोपॅथिका, आयुर्वेदिक, उनानी म्हणजेच हर्बल अशा विविध औषधांची अनेक पाकिटं मिळाली आहेत. या प्रकरणामध्ये आता 3 शक्यता वर्तवण्यात येतात: घातपात, आत्महत्या किंवा आत्महत्या आणि हत्या. या दिशेने हा तपास पोलिसांचा सुरू असणार आहे. तर मृतकांच्या शरीरामध्ये आणि कलिंगडामध्ये झिंक फॉस्फाईड सापडलाय. झिंक फॉस्फाईड कुठून आलं याचा देखील जे मार्ग पोलीस आता तपास करतात.